हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक पोयम बघणार आहोत 10th स्टँडर्डची, जिचं नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नॉवी इव्हनिंग. जी लिहिलेली आहे रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी. सो पोयम खूप छान आहे, शिकताना आपल्याला खूप मजा येणार आहे. सो त्या अगोदर जे रायटर आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट ह्यांच्याबद्दल आपल्या टेक्स्टमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण ती अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करू की रायटर कशा पद्धतीचं लिखाण करायचे आणि काय काय त्यांनी लिहिलेलं आहे किंवा मग कशा पद्धतीच्या आहेत. सो हे आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट. विकिपीडियावरनं यांचा हा फोटो घेतलेला आहे. सो रॉबर्ट ली फ्रॉस्ट त्यांचं संपूर्ण नाव आहे. 1874 त्यांचा जन्म झाला होता आणि 1963 त्यांचा मृत्यू. वॉज ॲन अमेरिकन पोएट. हे एक अमेरिकन कवी होते. ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन्स ऑफ रुरल लाईफ अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलेक्युअल स्पीच. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. So हे जे रॉबर्ट ली फ्रॉस्ट होते हे अमेरिकन कवी आहे आणि ते खूप नावाजलेले कवी होते. कशासाठी ते नावाजलेले होते तर रिअलिस्टिक डिपिक्शन, जे वास्तववादी वर्णन. डिपिक्शनचा मराठी मिनिंग काय तर वर्णन. जेवढ्या काय वास्तववादी गोष्टी होत्या त्याचं वर्णन ते खूप छान पद्धतीने करायचे आणि जी काही रुरल लाईफ आहे त्याचं वर्णन त्यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांची कमांड होती अमेरिकन कोलेक्युअल स्पीच, जे काही संभाषण होतं अमेरिकन, त्याच्यावरती त्यांची खूप कमांड होती आणि या 2 गोष्टीसाठी ते नावाजलेले होते. प्रतिष्ठित असे एक कवी होते रॉबर्ट फ्रॉस्ट. आणि ते खूप प्रसिद्ध पण होते आणि दुसरी गोष्ट क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट पण होते 20व्या सेंचुरीचे. आता क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट म्हणजे काय? सो इथं क्रिटिकलीचा जो अर्थ आहे तो आहे समीक्षक. त्यांनी खूप साऱ्या कवितांची, वेगवेगळ्या पुस्तकांची त्यांनी समीक्षा केलेली आहे. तर ते प्रसिद्ध पण होते आणि खूप ज्यांना मानाचं असं स्थान होतं असे ते पोएट पण होते 20व्या सेंचुरीचे. त्यांनी 4 पुलित्झर प्राइजेस रिसीव्ह केलेले आहे. पुलित्झर हा एक मोठा अवॉर्ड आहे आणि त्यांनी 4 ते रिसीव्ह केलेले आहेत. सो ही त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन होती जी खूप कमी याच्यात त्यांनी सांगितलेले आहे. सो तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. अजूनही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. सो आता ते पोएमबद्दल काय आहे, या पोएमबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडंट्स हॅपनिंग इन अ स्नॉवी इव्हनिंग. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन. सो ही जी पोएम आहे ती कशाबद्दल आहे तर या पोएममध्ये काही एक खूप सुंदर असे क्षणचित्र त्यांनी वर्णन केलेलं आहे. ठिकाणाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि ते एका स्नॉवी इव्हनिंग म्हणजे बर्फ पडत होता आणि त्या संध्याकाळचे जे काही दृश्य होते, ज्या काही घटना होत्या तसं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते एक ट्रॅव्हलर होते. ट्रॅव्हलर म्हणजे काय, प्रवासी होते आणि ते ज्या ठिकाणी गेलेले होते तर तिथं त्यांना मोहिनी घातलेली होती. कशाने तर तिथं जेवढं काही ब्युटिफुल सीन्स होते, खूप सुंदर असं निसर्गरम्य चित्र होतं जे काही समोर दिसत होतं, त्यामुळे त्यांच्या मनावरती मोहिनी घातल्या गेली होती आणि त्याचा इन्सिडंट त्यांनी या पोएममधून मांडलेला आहे. त्याचं जे काही वर्णन केलेलं आहे ते या पोएममध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांना तिथे त्या जागेवरती थांबायचं आहे, पण त्यांचं जे ब्रेन आहे, त्यांचा जो मेंदू आहे तो असं म्हणतो की नाही, आपण इथं थांबायला नाही पाहिजे, मी इथून जायला हवं, पुढे जायला हवं. सो हे ह्या पोएममधनं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो आपण ॲक्च्युअल पोएमला स्टार्ट करू. काय आहे पोएम? सो बघा, इकडं जे एक चित्र दिसतंय जे की खूप सुंदर दिसतंय. एक प्रवासी दिसतोय ज्याच्यासोबत एक घोडा आहे आणि तो चाललेला आहे
आणि आजूबाजूला फक्त बर्फच बर्फ आहे आणि खूप घनदाट असं जंगल आहे, झाडं दिसत आहेत. सो पहिल्या सांजामध्ये त्यांनी काय रोट केलं आहे, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज दो, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. सो पहिल्या 4 लाईनमध्ये त्यांनी काय सांगितलं की हे जेवढं काही झाडं दिसत आहेत, मला असं वाटतंय मला माहीत आहे ही कुणाचे आहे. आणि तो जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करतोय, जवळचं जे काही गाव आहे तिथं तो व्यक्ती राहतोय. आणि हे जेवढं काही घनदाट जंगल आहे, जेवढे काही झाडं आहेत, हे काय त्याचं आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, तो मला बघू शकत नाही की मी या झाडाच्या जंगलामध्ये मी इथं आहे. बट टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो, आणि मी त्याचे जेवढे काही हे झाडं आहेत, ज्याच्यावरती संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेले ते झाड आहेत, आणि हे मी बघतोय, त्याचा आनंद घेतोय. आणि हे मला तो नाही बघू शकणार की मी इथं थांबलेलो आहे, कारण की का, तो इथून सध्या तरी खूप लांब आहे आणि सहजासहजी ते दिसणं शक्य नाही, कारण की ते जंगल जे आहे ते खूप घनदाट आहे. सो पुढच्या सांजामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. सो आता बघा, त्याचा घोडा नेहमी त्याच्यासोबत राहतोय, तर त्याला पण वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटची सवय होती आणि त्याला पण काही गोष्टी माहीत होत्या. अशा पद्धतीने यांनी एक वर्णन केलं आहे. बघा, त्यांनी घोड्याचं पण ऑब्झर्वेशन केलेलं आहे की काय म्हणते, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर, माझा जो काही घोडा आहे छोटासा, त्याला हे खूप विचित्र वाटत असेल. क्वेअर म्हणजे काय, तर विचित्र असणे. त्याला पण हे काय वाटत असेल की खूप विचित्र वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, या आजूबाजूला कुठेही फार्म हाऊस नाही आहे आणि हा इथे का थांबलेला आहे, त्याचा जो मालक आहे तो इथे का थांबलेला आहे, हे बघून त्या घोड्याला पण विचित्र वाटलं असेल. आता अजून 2 रिझन्स त्यांनी दिलेले आहेत. एक, बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक, म्हणजे आजूबाजूला दिसतंय तर फक्त घनदाट जंगल दिसतंय, नुसतं झाडं दिसतात, लाकडं दिसत आहेत. आणि फ्रोझन लेक म्हणजे पिण्यासाठी पण पाणी नाही, जे काही पाणी आहे ते कसं झालेलं आहे, पूर्णपणे फ्रीज झालेलं आहे, बर्फ त्याचा झालेला आहे, आणि हा इथे थांबतोय. त्यातल्या त्यात द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर, आणि ती काय होती, वर्षाची सगळ्यात अंधारी रात्र होती, अंधारी संध्याकाळ होती. सो अशा ठिकाणी हा का थांबलेला आहे, याबद्दल नक्कीच त्यांचा जो घोडा आहे, त्यांचा जो छोटासा घोडा आहे, त्याला विचित्र वाटला असेल. बघा, त्यांनी त्या घोड्याचं पण ऑब्झर्वेशन खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. सो पुढच्या सांजामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंग अँड डाउनी फ्लॅग. सॉरी, तो वाइंड्स आहे, माझ्याकडनं चुकीनं विंग झालेलं आहे. सो त्या जो घोडा आहे त्याने काय केलं, ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक. सो बघा, घोड्याला कंट्रोल करण्यासाठी जी दोरी लावलेली असते आणि त्याला एक घंटा बांधलेली असते. सो त्याने त्याला हलवलं, बेल्स, हार्नेस बेल्स म्हणजे काय, तर ते घोड्याला कंट्रोल करण्यासाठी जी आपण दोरी त्याला घातलेली असते त्याला म्हणतात हार्नेस बेल्स. सो त्याने काय केलं, त्या हार्नेस बेलला एक झटका दिला, आणि तो झटका देऊन तो जणू काही मला विचारतोय की तू काहीतरी मिस्टेक करतोय, तू काहीतरी चूक तर नाही करत आहे ना, कारण की इथं आजूबाजूला फक्त एकच साऊंड येतोय. कशाचा साऊंड येतोय, द ओनली अदर साऊंड, दुसरा कोणता साऊंड येतोय, तर स्वीप. कशाचा, तर इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक, म्हणजे फक्त संथ आणि हळुवार असा जो वारा आहे त्याचाच आवाज येतोय. आणि दुसरी गोष्ट, जे बर्फ कोसळतो त्याचा आवाज येतोय, बर्फ पडण्याचा आवाज येतोय, या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आवाज ऐकायला येत नाही. म्हणजेच बघा, आजूबाजूला काहीच नाहीये किंवा मग आजूबाजूला दुसरी कोणतीही गोष्ट नाही, आणि अशा ठिकाणी आपण राहण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे आपण काहीतरी मिस्टेक्स तर नाही करत ना, असं खुणावलंय त्या घोड्याने त्याचा जो काही हार्नेस बेल आहे त्याला शेक करून. आणि पुढच्या सांजामध्ये पोएटनं काय सांगण्याचा प्रयत्न केलाय, द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप,
अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हे जे काही वूड आहे ते खूप प्रेमळ आहेत. आजूबाजूचं जेवढं काही वातावरण ते खूप प्रेमळ आहे, खूप डार्क आहे, घनदाट असं जंगल आहे हे. आणि इथं मला राहायला नक्कीच आवडेल. इथं हे जे काही निसर्ग आहे याचं सौंदर्य बघायला मला नक्कीच आवडेल. पण आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. मी एक ट्रॅव्हलर आहे, मी एक प्रवासी आहे आणि मी माझं स्वतःलाच प्रॉमिस केलेलं आहे, मी स्वतःलाच वचन दिलेलं आहे की मी कधीही थांबणार नाही. किती मोहक असं क्षण असू द्या किंवा कितीही वाईट असं क्षण माझ्या आयुष्यामध्ये येऊ द्या, किंवा मी त्या ठिकाणी कधीही थांबणार नाही. मी काय करेल, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी मरण्या अगोदर किंवा मी झोपण्या अगोदर अजून मला खूप प्रवास करायचा आहे. ॲज अ ट्रॅव्हलर मला अजून खूप सारं जग बघायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप डबल रिपीट केलं आहे त्यांनी. मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, मला अजून खूप प्रवास करायचा आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी काय आहे, एक प्रवासी आहे. आणि मला या जगाचं अजून राहिलेलं जे काही सौंदर्य आहे ते पूर्णच्या पूर्ण बघायचं आहे. सो एकंदरीत पोएम खूप सुंदर होते आणि तिथल्या जे काही ब्युटिफुल सीन्स होते त्याचं खूप छान पद्धतीने त्यांनी वर्णन केलं आहे. दुसरी गोष्ट, छोट्यातल्या छोटी गोष्ट त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की आजूबाजूचं वातावरण कसं होतं, त्याच्या घोड्याला पण काय वाटतंय याचं पण त्यांनी या पोएमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते एक ट्रॅव्हलर आहे, त्यांना अजून खूप ट्रॅव्हल करायचं आहे, हा मॅसेज पण त्यांनी दिलेला आहे. सो आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. थँक्यू.